नमस्कार. लहानपणी झोक्यावर बसायला कुणाला नाही आवडत. असं वाटतं जणू आकाशालाच हात टेकतोय. चला, आज आपण अशाच एका जादुई झोक्यावर बसूया आणि एका सुंदर कवितेच्या दुनियेची सफर करूया. पण एक मिनिट, हा काही साधासुधा झोका नाहीये. हा एक जादुई झोका आहे, जो आपल्याला पक्ष्यांशी बोलायला शिकवेल, झाडांशी मैत्री करायला लावेल. मग तयार आहात सगळे या अनोख्या प्रवासासाठी? चला तर मग सुरू करूया. बघा, झोक्याने आता चांगलाच वेग घेतलाय आणि आपण जमिनीपासून कितीतरी वर आलो आहोत. आपला पहिला थांबा अगदी जवळ आलाय, जिथे काहीतरी खूप नाजूक आणि सुंदर आपली वाट बघतीये. बघूया तरी आपण कोणाला भेटणार आहोत. वा, किती गोड कल्पना आहे ही, नाही का? आपला झोका आपल्याला उंच, अजून उंच घेऊन जातोय आणि थांबणार कुठे? तर थेट चिमणीच्या घरट्याजवळ. विचार करा, ती इवलीशी पिल्लं आतमध्ये चिवचिव करत असतील. आपल्याला त्यांना अजिबात त्रास नाही द्यायचा, फक्त हळूच, अगदी चोर पावलांनी बघून परत यायचंय. तर हा आहे आपला पहिला थांबा, चिमणीचं घरटं. हा जादुई झोका आपल्याला इतक्या हलगतपणे वर घेऊन जातोय, जणू काय आपण ढगांवरच तरंगतोय आहोत. त्या लहानग्या पिल्लांना असं जवळून पाहताना निसर्गाशी एक वेगळंच नातं जुळतं, नाही का? चला, चिमणीच्या पिल्लांना टाटा करून आपला झोका आता पुढे निघाला आहे. पण आता फक्त गंमत नाही, आता वेळ आहे थोडी मदत करायची. विचार करा बरं, आकाशातल्या आपल्या कोणत्या मित्राला आपली गरज असू शकते? अरे वा, म्हणजे आता आपण निघालो आहोत कावळ्याच्या मदतीला? बिचारा घरटं बांधण्यासाठी धडपडतोय. चला, आपण त्याला मदत करूया, कारण मैत्री म्हणजे फक्त गप्पा मारणं नाही, तर एकमेकांच्या मदतीला धावून जाणं, बरोबर ना? चला तर मग, आता वेळ झालीये थोडी इंजिनिअरिंग करायची. आपला हा जादुई झोका आपल्याला मदत करेल, तो आपल्याला खालीवर नेईल आणि आपण सगळीकडून मस्त काड्या गोळा करू. आणि मग काय, मग आपण त्या सगळ्या काड्या एकत्र करून त्या कावळ्यासाठी एक सुंदर, मजबूत आणि एकदम उबदार असं घरटं विणूया. विचार करा, आपण बांधलेल्या घरात राहताना त्याला किती आनंद होईल. वाह, मदत करून खरंच खूप छान वाटलं. आता आपला झोका एका अशा मित्राकडे चाललाय, ज्याला काहीतरी रसाळ आणि गोड खायला भयंकर आवडतं. ओळखलं का कोण आहे तो? बघा तर, आपला झोका आपल्याला थेट पेरूच्या झाडाजवळ घेऊन आलाय. आणि तिथे बघा, तो हिरवा गार पोपट. चला, पटकन त्याच्यासाठी एक छान पिकलेला गोड पेरू तोडूया, कारण वाटून खाण्यात जी मजा आहे ना, ती दुसऱ्या कशातच नाही. काय सुंदर दृश्य आहे हे. आपण झोक्यावरूनच पेरूच्या झाडापर्यंत पोहोचलोय आणि त्या सुंदर हिरव्या पोपटाच्या चोचीत एक रसाळ पेरू देतोय. ही एक अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण यातून मिळणारा आनंद खूप मोठा आहे. आपली ही जादुई सफर आता घराकडे परत निघाली आहे. पण थांबा, घरी रिकाम्या हाताने कसे जायचं? आपल्या एका खास व्यक्तीसाठी एक खास भेट तर घेऊन जायलाच पाहिजे. आणि हे बघा, प्रवासाच्या शेवटी आपला झोका आपल्याला आंब्याच्या झाडाकडे घेऊन आला. आठवतंय? आपल्या लाडक्या ताईला आंबट गोड कैऱ्या किती आवडतात. तिच्यासाठी या कैऱ्या घेऊन जाण्यातच तर खरं प्रेम आणि माया आहे. तर हे आहे आपल्या प्रवासाचं शेवटचं आणि सगळ्यात गोड ध्येय, ताईसाठी कैऱ्या आणणं. सगळी मजा, सगळं साहस तेव्हाच पूर्ण होतं, जेव्हा ते कुटुंबाच्या प्रेमात मिसळतं. ही जादुई सफर आपल्याला पुन्हा आपल्या माणसांमध्ये परत घेऊन येते. आपली ही सफर इथे संपली, पण या सुंदर आठवणी आपल्यासोबत कायम राहतील. चला, एक क्षण थांबूया आणि विचार करूया की या लहानशा कवितेने आणि या जादुई झोक्याने आपल्याला नक्की काय शिकवलं. आणि हो, या इतक्या सुंदर रचनेसाठी आपण डॉक्टर स्मिता पाटील यांचे आभार मानायलाच हवेत. इतक्या सोप्या, गोड आणि तरीही अर्थपूर्ण शब्दात ही कविता लिहिणं ही खरंच एक कला आहे. तो बघा, एका साधा झोक्याने आपल्याला किती मोठ्या गोष्टी शिकवल्या. निसर्गावर प्रेम करा, इतरांना मदत करण्याचा आनंद घ्या, आपल्याजवळ जे आहे ते वाटून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करा. आणि आता जाता जाता एक सोपा प्रश्न, बघूया तरी सगळ्यांची स्मरणशक्ती किती चांगली आहे. सांगा पाहू, या कवितेत झोक्यावर बसून पोपटाला काय देण्याची इच्छा व्यक्त केली आहे? याचं उत्तर नक्की विचार करा आणि या सुंदर प्रवासाच्या आठवणी मनात जपून ठेवा. पुन्हा भेटूया.